आता पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। अजितदादा गटाचा पहिला विधानसभा उमेदवार ठरला। अजितदादांनी फोनवरूनच केली फलटण विधानसभेच्या उमेदवाराची घोषणा। विद्यमान आमदार दीपक चव्हाणांना फलटण विधानसभेची उमेदवारी जाहीर। झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला मोठा धक्का। दादा गटाचे एकमेव आमदार कमलेश सिंह भाजपमध्ये प्रवेश करणार। हुसेनाबादचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष कमलेश सिंह 3 ऑक्टोबरला भाजपत प्रवेश करणार। धारावीतल्या मस्जिदचं अनधिकृत बांधकाम काढायला सुरुवात। महबूब सुबानिया मस्जिद ट्रस्टकडूनच अनधिकृत बांधकाम काढण्याचं काम, तर धारावीत झालेल्या तणावानंतर ट्रस्टनेच घेतली होती बांधकाम हटवण्याची जबाबदारी। भेदभाव फक्त मशिदीपुरता का? ज्या घरांना परवानगी नाही त्यांचं काय? उजव्या हिंदुत्ववादी संघटनांकडून फक्त मशीद पाडण्याची तक्रार। असदुद्दीन ओवेसींची टीका। नितेश राणेंच्या मुस्लिम विरोधी भूमिकेमुळे भाजपचेच हाजी अरफत शेख नाराज। उद्या हाजी अरफत शेख, आशिष शेलार आणि फडणवीसांची भेट घेऊन राजीनामा देण्याची शक्यता। बीडमधील नारायणगडावर दसरा मेळावा होणार। मराठा समाजाची प्रचंड एकजूट दाखवली जाणार। दसरा मेळाव्यात कोणताही राजकीय विषय नसेल, जरांगे पाटलांची माहिती। तर चाकण MIDC मधून 50 कंपन्या परराज्यात स्थलांतरित। पायाभूत सुविधा नसल्याने कंपन्यांनी धरली बाहेरच्या राज्याची वाट। काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा मोठा दावा। उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत अक्षय शिंदेच्या मृतदेहाचा दफनसाठी स्थानिक CCTV नजर आणि पोलीस बंदोबस्तही तैनात। नांदेडमध्ये लाडक्या बहिणींचे पैसे पतीच्या खात्यात जमा करून CSE केंद्र चालकाकडून पैसे हडप। 33 जणांचे आधार कार्ड वापरून 3,19,000 लंपास।